मदतीची मला गरज आहे मित्रांनो. आपल्या सातारी पद्धतीनं खरोखर मराठी जे म्हणतो आपण त्या पद्धतीने त्यांचं स्वागत करूया. सो प्लीज हेल्प मी टू वेलकम मिस्टर विवेक रणवरे सर. धन्यवाद. विनायकने सांगितलं सातारी पद्धतीने. सातारी पद्धत दिसली पाहिजे, सातारी पद्धत, राईट? ओके, सो कम ऑन. धन्यवाद. या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्या, तुमच्यासाठीच होत्या. कारण दुपारची वेळ आहे, वातावरण तर बाहेर चांगलं आहे, कधी पाऊस पडतोय कधी पडत नाहीये, हो की नाही? त्यामुळे असं वातावरण जेवण करून आल्यानंतर जरा पोषक असतं काही गोष्टींसाठी. तर ते जे काही पोषक आहे ते तोडणं गरजेचं आहे. सो ही क्लॅप टाळी तुमच्यासाठीच होती. धन्यवाद. तुमच्यासाठी परत एकदा मी तुमच्या एकमेकांचं इथे सहर्ष स्वागत करतो. आपले जे काही सवंगडी आजूबाजूला आहेत यांना तुमची नक्कीच मदत होणार आहे, कारण तुम्ही पार्टिसिपेट करणार आहात. पार्टिसिपेट कसं करायचं माहिती आहे का? सहभागी व्हायचं तुम्हाला या कार्यशाळेमध्ये. आज या प्रोग्राम मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं. सहभागी कसं होतात? मागाशी जसं तरी हिरो केलं की नाही, राईट? विनायकने इथे मागे कोणतरी मुलगा होता, मुलगी होती माहित नाही, त्यांनी काय केलं? रिस्पॉन्स दिला लगेच. इकडे यो म्हटलं की त्यांनी यो केलं. याला म्हणतात सहभाग, सहभागी होणे. तर आपल्याला थोडस काय होईना मागे जायचंय. मागे म्हणजे वयामध्ये मागे जायचं. तर आपण पूर्वी जसे होतो ना एनर्जेटिक, तसे एनर्जेटिक आपण झालं पाहिजे, राईट? हॅलो, येस? आपण सगळे तयार टेक ऑफ साठी? एका वंडरफुल जर्नी मध्ये आपण पुढे 2 तास जाणार आहोत. एक अशा काही गोष्टी आपण अनुभवणार आहोत, अशा काही गोष्टी आपण बघणार आहोत ज्या कदाचित आपलं माइंड चटकीने ओपन करते. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की 1904 मध्ये एक विलक्षण घटना घडली एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन चाललं होतं. ही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये समाधानी होती, सुखी होती. भारतामधून निघून ते विदेशांमध्ये जवळपास स्थायिक झाले म्हटलं तरी चालेल. स्वतःची चांगली प्रॅक्टिस करत होते. ते फर्स्ट क्लास लाईफस्टाईल होतं त्यांचं. जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. प्रगती करत होते. वय वर्ष साधारण 35 होतं. नेमकं 35-40 दरम्यानच काहीतरी घडतं लक्षात घ्या जीवनामध्ये. वय वर्ष 35 होतं. 1904 ची घटना आहे. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला रेल्वेमधून प्रवास करत असताना टोकलं जातं, अडवलं जातं. त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट असतं आणि हे फर्स्ट क्लासचं तिकीट काढून फर्स्ट क्लास मध्ये प्रवेश करायचा नाही किंवा प्रवास करायचा नाही असं त्यांना तिकीट चेकर ऐकवतो. आणि ती व्यक्ती भांडते, म्हणते नाही, माझ्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, मी नेहमी फर्स्ट क्लास मध्येच जातो, मी सेकंड क्लास मध्ये किंवा थर्ड क्लास मध्ये पाठीमागे जाऊन बसणार नाही. त्यावेळेला त्यांना चेतावणी दिली जाते की जर तुला जायचं नसेल पाठीमागे तर पुढच्या आलेल्या स्टेशन मध्ये तुला धक्का देऊन बाहेर काढलं जाईल. तो मी जाणार नाही. आणि होतं काय, पुढच्या स्टेशन मध्ये त्या व्यक्तीला धक्का दिला जातो आणि प्लॅटफॉर्म वरती ती व्यक्ती धडपडते. ही व्यक्ती कोण? कोण? चूक. परत सांगा, ही व्यक्ती कोण? कोण? मोहनदास करमचंद गांधी. 1904 मध्ये वय वर्ष 35 ज्या वेळेला धक्का बसला, सर्वसामान्य व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये लक्झरियस लाईफस्टाईल जगत होता आणि हा व्यक्ती त्यावेळेला फक्त कोण होता? मोहनदास करमचंद गांधी. महात्मा होण्यासाठी 43 वर्ष लागली. वय वर्ष 35 पासून 77 वयापर्यंत स्ट्रगल करावं लागलं, झगडावं लागलं. 43 वर्षानंतर ते महात्मा झाले. लगेच महात्मा झाले नाही. सर्वसामान्य व्यक्तीला नेमकं हेच लक्षात राहत नाही की यशस्वी व्यक्ती जो यशस्वी होतो जीवनामध्ये त्याने काहीतरी पाठीमागे परिश्रम घेतलेले असतात, खास्ता खाल्लेले असतात, नको असताना सुद्धा मेहनत घेतलेली असते, त्रास होत असताना सुद्धा काम केलेलं असतं, आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य व्यवस्थित राखलेलं असतं आणि म्हणून तो यशस्वी होऊ शकतो. वय वर्ष 35
चांगलं लाईफ चाललेलं होतं, सूट बूट मध्ये राहत होते महात्मा गांधीजी साऊथ आफ्रिकेमध्ये, आणि धक्का दिला कुणीतरी. त्या रात्री ते प्लॅटफॉर्म वरती रात्रभर तिथेच थांबले. एक पुस्तकच्या मित्राने भेट दिलं होतं, ते पुस्तक वाचलं आणि त्याच रात्री त्यांनी निर्णय घेतला भारतात परत येण्याचा. मित्राला फोन करून सांगितलं मी भारतात परत चाललोय, माझी गरज तिकडे जास्ती आहे आणि मला काय करायचं हे आता मला कळलं. आतापर्यंत मी पाट्या टाकत होतो त्याचा काही उपयोग नाहीये. मला आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, माझ्या देशासाठी काहीतरी करायचंय. आणि महात्मा गांधीजी परत येतात. परत आल्यानंतर काय होतं हा इतिहास आपल्याला चांगला माहिती आहे. कुणीतरी धक्का देणं गरजेचं आहे. आज तुम्हाला या हॉलमध्ये येण्यासाठी कुणीतरी धक्का दिलेला आहे, कुणीतरी निमंत्रण दिलेलं आहे तुम्हाला. या असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे, जे काही कारण तुम्हाला सांगितलं असेल, पण धक्का महत्वाचा आहे. तो धक्का होता म्हणूनच तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. तुमच्या घरातल्या व्यक्तीने सांगितलं असेल, कदाचित भावाने सांगितलं असेल, बहिणीने सांगितलं असेल, वडिलांनी सांगितलं असेल, पतीने सांगितलं असेल, पत्नीने, व्हॉटएव्हर. तुम्ही कुणाच्या तरी धक्क्याने आज इथपर्यंत आलेला. धक्का म्हणजे फिजिकल धक्का भेटायला पाहिजे असं काही नाही, काय दाव्याने धरून आणलेलं नाही. धक्का म्हणजे तो निर्णय ज्याच्यामधून तुम्ही उचल घेतलीत आणि इथपर्यंत आलात. हा धक्का बसणं फार गरजेचं आहे. आज बरीचशी मंडळी या हॉलमध्ये नसतील, कदाचित काही मंडळी पहिल्यांदाच आलेत. नशीब चांगलं आहे. फर्स्ट टाइम यू आर गेटिंग समथिंग स्पेशल आणि वेगळ्या पद्धतीने आज आपण प्रेझेंटेशन करणार आहोत. जर महात्मा गांधीजींना त्या दिवशी जर ट्रेन मध्ये धक्का बसला नसता तर मोहनदास करमचंद गांधी हे बॅरिस्टर म्हणूनच ओळखले कदाचित गेले असते की नाही माहित नाही. इतर वकिलांप्रमाणेच त्यांची वकालत चालू असते, पैसे वगैरे कमवले असते, परत भारतात आले असते, सेटल बिटल झाले असते, पुढची पिढी झाली नाही झाली काय फरक पडला नसता. पण त्या दिवशी त्यांनी धक्का दिला आणि महात्मा गांधीजी, मोहनदास करमचंद गांधीजी, महात्मा गांधीजी घडू शकले. महात्मा गांधीजी त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, दिले सुद्धा असतील, कारण त्यांची आध्यात्मिक पातळी सुद्धा उंच कोटीची होती. दिलेच असतील त्यांनी की जर त्या दिवशी त्यांना कोणी धक्का दिला नसता तर कदाचित ते मोहनदासचे महात्मा झाले नसते. आज आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे त्या व्यक्तीला ज्यानं आपल्याला या बिझनेस मध्ये ढकललंय म्हटलं तरी चालेल, कारण तो 2 वेळा तुमच्याकडे आला असेल, 4 वेळा आला असेल, तुम्ही टाळाटाळ केली असेल, तुम्ही नकार द्यायचा प्रयत्न केला असेल. मोहनदास सारखा माझ्याकडे तिकीट आहे, माझं व्यवस्थित चाललंय, माझी शेती आहे, माझं दुकान आहे, माझं ग्रॅज्युएशन चालू आहे, माझे स्टडीज झाले, मी गृहिणी आहे, मी व्यवस्थित राहते, काही प्रॉब्लेम नाही मला आता जीवनामध्ये. 35-40 दरम्यान नेमकं असंच होतं आणि तेव्हा धक्का बसणं गरजेचं असतं, कारण कॉलेज लाईफ संपलेलं आहे. कॉलेज लाईफ नंतर आपण नोकरी धंद्याला लागतो, मध्ये शेती असेल, व्यवसाय दुसरा असेल किंवा नोकरी असेल, आणि त्यानंतर थोडेसे पैसे यायला लागले की मग आपण लग्न वगैरे करतो, 1-2 मुलं होतात आणि तिथे माणूस सुस्त व्हायला सुरुवात करतो आणि तिथेच धक्का बसणं गरजेचं आहे. 35-40-45 दरम्यान माणसाला पुश भेटणं गरजेचं आहे. तो धक्का जर बसला तर माणूस अफलातून कामगिरी पुढची 5-10 वर्ष करू शकतो आणि खरोखर एखादा वारसा जो आपल्या पुढच्या पिढीला ठेवायचा तर ठेवू शकतो. नाहीतर नॉर्मल कुटुंबामध्ये काय होतं, मुलांचं तरी जरा ठीक आहे, पण मुलींचं तर काय वाटच बघत असतात की 18 वय कधी पूर्ण होतंय, मग ते 12वी पर्यंत शिक्षण झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, नाही झालंय, विषय राहिलेत नाही राहिलेत, गणित आणि इंग्लिश तर ठरलेलाच आहे. कॉलेजमधून बाहेर काढायला 2 विषय ठरलेलेच आहेत. कुणी म्हटलं ना 12वी दिली आहे म्हणजे पास झालं का, नाही 1 विषय 2 विषय राहिले, मग आपण काय सांगायचं, गणित राहिलं हो, इंग्लिश राहिलं हो, ठरलेलं आहे. गणित इंग्लिश मधल्या बाहेर पडलेल्या मुली तुम्हाला बऱ्याच सापडतील, राईट. आणि मग शोधाशोध चालू होते, गेलं करिअर संपलं, त्या 2 विषयांमुळे अख्खं करिअर बरबाद. कारण कॉलेजला जाऊ शकत नाही, मग शिवण क्लास करणार, आपल्या आसपास भगिनी अशाच काहीतरी करतात, लक्षात घ्या. शिवणकाम कुठलं तरी घेणार हातामध्ये, मेहंदीचा कोर्स कर, ते तोरण कसं बनवायचं, का रुखवतात मांडायचं सगळं ना, दुसरं काही जमलंच नाही आतापर्यंत. मग कमीत कमी हे तरी हस्तकला आपल्याकडे अवगत आहे, आपल्याला ते दाखवतात, ते 4 भिंती रंगवता येतील सासरवाडीला गेल्यावर. बऱ्याच ठिकाणी मी शाळा कॉलेजेसमध्ये सेमिनार दिले, अगदी लोणंद, फलटण, सातारा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कॉलेजेसमध्ये सेमिनार दिले. आणि फरक काय झाला मला शहरामध्ये आणि खेड्यामध्ये, खेड्यामध्ये म्हणण्यापेक्षा थोडंसं ग्रामीण भागामध्ये, अगदी खेडं नाही, अगदी सातारा घ्या, लोणंद घ्या, फलटण घ्या, अगदी शेतकी महाविद्यालयामध्ये दिले मी लेक्चर्स. ज्या वेळेला मी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत होतो, त्यांना विचारलं की तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय करायचंय, किती जणांनी ठरवलंय की कॉलेज संपल्यावर काय करायचं, हात वर करा.
मला अजून आठवतं लोणंदला सेमिनार घेत होतो मी एका कॉलेजवरती. आर्ट्सचं कॉलेज, 300 विद्यार्थी बसले होते एकत्र. 25-30 मुलांचा मुलींचा तर अगदी कमी हात वरती होता. 25-30 लोकांचा हात फक्त वरती होता विद्यार्थ्यांचा. आणि पुढच्याच आठवड्यामध्ये मला पुण्यामध्ये एक जुडसन हायस्कूलमध्ये सेमिनार घ्यायचा होता. ती 10वीची मुलं होती. लोणंदमध्ये मी सेमिनार घेतला, तिथे ग्रॅज्युएट मुलं मुली होते. आणि जुडसन हायस्कूलमध्ये पिंपरीमध्ये 10वीचा वर्ग होता. तो 2 वर्ग एकत्र करून त्यांनी बसवले होते. आणि मी तिथे त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला पुढे जीवनामध्ये काय करायचंय, शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेज झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय व्हावं असं वाटतं, काय व्हायचंय, असं कुणी काही ठरवलंय का, हात वर करा. आणि मला खूप आश्चर्य वाटलं, 90% मुलांचा हात वरती होता. 90% मुलांचा हात वरती होता. हे असं कसं काय? पण ही वस्तुस्थिती आहे. आज मुंबई सोडा, पुणे सोडा, कोल्हापूर किंवा कोल्हापूर सुद्धा फार विशेष नाही, नागपूर जे मेट्रो सेमी मेट्रो सिटीज आहेत, शहर आहेत, यांना सोडल्यानंतर शिक्षणाची वाट लागलेली आहे, संस्कृतीची वाट लागलेली आहे. कारण मार्गदर्शनच मिळत नाही की काय करायचंय पुढे आपल्याला. मी कुठल्याही व्यक्ती बरोबर बोलत असताना पहिले हे विचारतो, काय ठरलंय, पुढचं काय ठरलंय का, हे ठरवायचं असतं का, असे बरेच लोक मला विचारतात. ते आमच्याकडे कुणी ठरवलेलं नाही, जे समोर येईल ते पुढे ढकलत राहायचं. जर तुम्ही जे पुढे येते ते ढकलत जर राहिला तर तुम्ही कुठे पोहोचणार हे तुम्हाला माहित नाही आज. आणि पुढे गेल्यानंतर जिथे तुम्ही असणार ते तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात हे बरोबर आहे की चूक आहे हे कळणार नाही.